रणजित भाऊ कुठे आता आपण पोहोचलोय जरा सांगा जरा तुम्ही. सांगू नाही शकत आता, एवढी परिस्थिती बेकार आहे इकडे. गर्दी गर्दी काय गर्दी गर्दी. हा. रणजित भाऊचे दोन मित्र आले, एक लंबू एक छोटू. इंट्रो दे चल इंट्रो दे. त्याला फोटो काढू. फोटो नको पहिला इंट्रो दे. अरे इंट्रो दे बोललो तर. अरे काय तुला काय सांगायचं पण तुला. थांब मी देतो तू ये. नमस्कार मित्रांनो, आता आपण गिरगाव चौपाटीला पोहोचलो आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता. नुसतंच इथे झेंगाट, नुसतंच गर्दी आणि नुसताच धुरळा झालाय. फक्त गणपती बघायसाठी बघा किती मंडळी इथे जमा झाली. नुसतीच गर्दी आहे, नुसता धुरळा. मित्राला बोललो होतो 4 वाजता येऊ, पण नाही, बोलतो घरात बसून काय करणार. आता घे गर्दीमध्ये राहा उभा. पण हा माझा फर्स्ट टाइम आहे इथे, मी आता पोचलोय. गर्दी तुम्ही बघू शकता. सर्व यूपीवाली गँग मला वाटते. मराठी माणसं कमीच आहेत, म्हणजे त्या मनाने. मराठी माणसं कशी घरामध्ये बसून एन्जॉयमेंट करतात. मी तर म्हणतो तुम्ही टाळा इथे येण्यापासून, घरी बसा मस्त की लाईव्ह बघा. कारण की नुसतीच गडबड आणि इथे कसं पण म्हणजे वागणूक देतात, कोणाला पण ढकल हे होतो. आणि जर तुम्ही जर इथे येत असाल तर एक हात फोनवर, एक हात फोनवर, हे लक्षात ठेवा. आता तिकडे बघा. तिकडे चाललोय त्या ब्रिजवरती, तिकडे जाऊन जरा निरीक्षण करू काय चालू आहे आणि बघू. आता जास्त काय आज बोलणार नाही मी व्हिडिओमध्ये, कारण की आज कसा चांगला दिवस आहे आणि आपल्या देवाचं हे असल्यामुळे शांतता. अरे पळतोस कुठे. थांब थांब थांब. पळतो हा मित्र आपला, व्हिडिओमध्ये येत नाही. हा फोटो मार पप्प्या, एक फोटो घे आणि कॅप्शन टाक, मी आलो आहे समुद्रावर. अरे हास हास. फोटो आपला मित्र नुसता फोटो काढतोय. लग्नाचं बघा आता, फोटो बस झाले, फोटो बस. Do me a favor, please. Get out of here. Get out of here, man. I'm saying. नुसती गर्दी. आणि गर्दी हा शब्द खूप वेळा बोललोय मी. हे तुम्ही असं नका करू, इथे येऊन सिगरेटा नका फुकू. हे जरा कशी चांगली प्लेस आहे तर जरा चांगली ठेवा. आणि कचरा बघा किती माणसं करतात. कचरा म्हणजे हिसाबाच्या बाहेर कचरा करतात. आणि ही माणसं पण कचराच वाटतात मला, फालतू. ज्या ठिकाणी आपण येतो तिथे घाण करायला नको पाहिजे, हे जरा कळलं पाहिजे लोकांना. तर जिथेच खातात तिथेच हाकतात, अशी परिस्थिती झाली आहे इथे. बघू शकता इथे असे फॅमिली वगैरे असे येतात आणि मग फोटो काढतात. भावाला काहीतरी बोलायचं आहे. भाव बोल काहीतरी. भाव बोलतोय, बोल. लालबागचं राजाचं दर्शन घेतल्याशिवाय जाणारच नाही. अरे जोरात बोल. लालबागचं राजाचं दर्शन घेतल्याशिवाय जाणारच नाही. तुम्ही पण या. आता सांगतोय तू या म्हणून. अजून यायचं 4 पाठी. आणि आपले रणजित भाऊ काय बघतायत. रणजित भाऊ इकडे बघा यार. इकडे बघ ना. अरे इथे सांग ना, इथे सांग. हा हसतायत पोरं, कारण की तिकडे कुत्र्याला म्हणजे कुत्रा वगैरे घेऊन येतात लोक आणि यार इथे असे म्हणजे हगवतात. तर हे प्लीज नका करू, कारण की तुम्ही देशाला जपा, देश तुम्हाला जपेल तरच काहीतरी खपेल. हा बघा तुम्ही बघू शकता तो कुत्रा. थांबा झूम करतो. हा कुत्र्याला इथे पब्लिक हगवते. एकतर कुत्रे पाळणं बंद करा किंवा त्यांचा बोचा बंद करा. पण काहीतरी बंद करा आणि अशी घाण करणं पहिलं बंद करा. इथे बघू शकता चायवाला भावा भाई हाई कर दो इधर, हाई कर दो ऐसा. अरे यार ऑनलाइन चल रहा है भाई. अरे भाई देखो तो इधर. अरे टाइगर शराब है भाई, ये टाइगर छोटा टाइगर.
छाटू जा त्या कुत्र्याचा गु खा तिकडे जा. इथे अशी गणपतीला मोठी लाईन लागली आहे. गणपती नुसती गर्दी झाली आहे. पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे इथे. मित्रांनो तुम्ही जर इथे येत असाल तर घरातून जेवण वगैरे पॅक करून घेऊन या, कारण की इकडे बिस्लरीची बॉटल 30 रुपये. वडापाव तर इथे मिळणारच नाही तुम्हाला. आणि इकडे हे असे इडलीवाले फिरतायत कोण ना कोण जागोजागी. तर इडली जर तुम्हाला खायची असेल तर हायजीनवाली तर भेटणार नाही तुम्हाला. तर बघा आता डबा घेऊन या, नाही तर हे अशी हालत आहे. फुल नाश्ता, फुल हायजीनवाला नाश्ता. आणि आपले मित्र गायब झाले गिरगाव चौपाटीला. तर येताना डब्बा घेऊन या, कारण की भाकऱ्या चपात्या काय असतील ते घेऊन या, कारण की इकडे कोण कुत्रा पण तुम्हाला काही जेवण देणार नाही. आणि जर तुम्हाला जर खायचं काय जर असेल तर तुम्हाला अन्नाची इडली खावी लागेल. आणि जर अन्नाचं थोबाड जर तुम्ही बघितलं ना तर इडली काय तुम्ही चटणी पण हातात घेणार नाही. तर आपला मित्र आपल्याला बाबा सँडविच पण घेत नाही. आता चाललो आम्ही स्टेशनला. स्टेशनला जर काय भेटलं भेल बिल काय तर खाणार. स्टेशनला आता कुरकुरे घेतलेला आहे खायला, आणखी कायच नाही इथे खायला, ऑप्शनच नाही, फक्त कुरकुरे. भाव आपले दमले, मी पण दमलो आहे. इकडे एका बाजूला येऊन आम्ही बसलो आहे. झोप आमच्या डोक्यावर आणि पूर्ण अंगावरती फैललेली आहे. पण लालबागचं दर्शन करायला आम्ही तेवढे कड सोसू शकतो आम्ही. काय बोलतो भावा? हवा घेतोय मित्रांनो, पानं काढले झाडाची. दमलोय खूप अक्षरशः. असं वाटतंय की घरी झोपायला पाहिजे होतं, पण काय करणार. जे एक असते ना नवीन नवीन रक्त, ते खवळल्यावर आपण असे उत्साहित होतो, पण इथे आल्यावर ते रक्त आपोआप शांत होतं. आणि ते रक्त आता माझं गोटून गेलेलं आहे. फक्त दर्शनासाठी मी थांबलो आहे. बघूया आता. आपला एक मित्र भांडूपवरून कॅब करून आता इथे येणार आहे. ते लोकेशन टाकलेलं आहे 3 बाकडा. बाकडे तर आहेतच नाही, पण 3 बाकडा नाव आहे. बघूया, तोपर्यंत हवा खातो मी. पाऊस पडायला लागला. मित्र आपले डायरेक्ट बस स्टॉपच्या इथे पळाले. रणजित भाऊ काय बोलायचं का तुम्हाला? नो थंड थंड, फक्त थंड. अवकाळी पाऊस आहे हा. आता काय होतंय, परिस्थिती खूप थंडावली आता आणि मी पण थंडावलोय. झोप पण उडाली. तर तुम्ही बघू शकता पाणी किती आतमध्ये गेलेलं आहे आणि सर्व गणपती आपल्याला दिसत आहेत. झूम केलं असतं पण आपला कसा आयफोन नाही आहे. तर भाऊ तुम्हाला काय बोलायचं आहे ह्याच्यावरती? हे जे असे लोक बसतात असे पियायला, हे बघा, थांबा झूम करतो. हे बघा असे लोक, ह्यांच्याबद्दल काय बोलायचं तुला भाऊ? शिव्या द्याव्याशा वाटतात, पण नका देऊ शिव्या, कारण की हा आपला पारंपरिक आणि फॅमिली फ्रेंडली चॅनल असल्यामुळे, म्हणजे ह्या व्हिडिओ पुरता तरी फॅमिली फ्रेंडली आहे. आपला एक भाऊ झोपला आणि एक भाऊ हसतोय, एक भाऊ तिथे बिग बॉस बघतोय. आणि काय बोलायचंय तुला? रणजित शेट्टी लालबागचा राजा कधी येईल तुला काय वाटतं? झोपतोय, मला आला की होतो. भाऊ आपला बोलतोय किती टाइम अजून, किती टाइम, काय रे किती टाइम? भावांनो एवढा थांबलोय की आता बघितल्याशिवाय नाही जायचं. लालबागच्या राजाचा, अरे बोल ना. विजय असो.
जरा एनर्जी लेवल कमी आहे पण उत्सुकता जास्त आहे. अशा रीतीने आता सकाळचे 6 वाजले आहेत. अजूनही लालबागच्या राजाचं आगमन झालेलं नाही आहे. बघू शकता अजूनही पाणी कमीच आहे. कधी वाढेल काय सांगता येत नाही. आता मी चाललोय गिरगाव चौपाटीला आणि तुम्ही आता बघू शकता हा सकाळचा व्ह्यू किती सुंदर आहे. आणि हे सर्व गणपती आपले विसर्जनाला तयार झालेले आहेत. आपले मित्र तिकडे आहेत तर आपल्याला तिकडे जायचं आहे. ओके चला. तर तुम्ही बघू शकता रात्री 9 वाजल्यापासून थांबलेलो होतो फक्त हे पाहायला बस. मन एकदम खुश झालंय. एकदम असं बरं वाटतंय. स्वर्गात आलोय असं वाटतंय. फक्त जरा माहोल थोडासा चिखली आहे पण मजा येते. मित्रा तुला काय म्हणजे कसं वाटतंय एवढं तू रात्रभर थांबलास? काय फक्त छान? अरे भावा छान नाही महान महान. आपण महान आहोत. किती हे मस्त मस्त गणपती आहेत. हा कमळावर आहे, तो सापावर आहे, तो पृथ्वीवर आहे आणि कशा कशावर आहेत हे गणपती. चला अजून जवळून यांचे निरीक्षण करू. आपले मित्र कुठे गायब झालेत काय यार कळतच नाही. कुठे गेलेत शोधावं लागला. हे बघा ए काय करताय इकडे? भावांनो भावा तुला ती मूर्ती पडले थोडंसं बोलशील का त्याच्यावरती? खूप दुःख होते मला कारण की असं नाही व्हायला पाहिजे. मूर्ती व्यवस्थित आतमध्ये सोडल्या असत्या पहिल्याच तर बरं झालं. जरा जोरात बोल भावा. ऐकायला पण नाही गेलं पण जाऊ दे. मला कळलं तुला काय बोलायचं आहे की चुकी ही सर्व माणसाचीच आहे आणि माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि कधीतरी त्याला ह्याची शिक्षा भेटणार नरकात. त्याला पण असंच पाडून मारलं जाणार. काय वा काय कबुतरांचा थवा आला रे. कबूतर आहेत की कावळे आहेत ते? शपथ पण मस्त आहे. वा यार वाईट तर वाटतंय कारण की हे गणपती बाहेर आले सर्व आणि बरोबर नाही वाटत आहे. पण आता काय करणार. आपली माणसंच एवढी फालतू आहेत की काय बोलायलाच नको. माणसं आणि मॅनेजमेंट कोणालाच कळत नाही आहे काय करायला पाहिजे ते. जाऊ दे. गणपती बाप्पा मोरया. पहिलाच अनुभव पण खूप मस्त होता. मजा आली आणि दृश्य पण खूप म्हणजे चांगलं बघायला भेटतंय. पण हे जे इकडे बघा हे जे नको ते दृश्य आहे ना ते काही बघण्यासारखं नाही. कारण की हे काय पटलं नाही आपल्याला म्हणून काय परत आता मी इथे येत नसतो. कारण की असं गणपती बाप्पाचे हाल आपल्याला बघवणार नाही. ते गावच बरं आहे आपलं. गावच्याच पद्धती बरे आहेत. हे काय मुंबईला काय आपल्याला जमायचं नाही. आता तुम्ही गर्दी बघू शकता. रपारप वाढलेली आहेत. रात्रीची झोपलेली माणसं गपागप 4ची ट्रेन पकडून आलेली आहेत.
नुसतीच माणसं. आपल्याला तिकडे जायचं आहे, तिकडे लालबागचा राजा आलेला आहे आणि चिंतामणी पण. चला मग जाऊया. हे चल फटफट चल. अरे लालबागचा राजा बघायला एवढी पब्लिक आले का बोलायलाच नको. चिंतामणी कुठे आहे? कुठे? हा चिंतामणी. भाई आला हे ना कोणीतरी फोन टाकला मध्ये. कोणाचा फोन आहे हा? वा आला अरे हा ना चिंतामणी. थांब भावा पहिला मी झूम करतो मग तू कर. आता हा लालबागचा राजा. अरे इकडे बघ भावा, अनंत अंबानीला बघू शकता तुम्ही. सर्वांचे हात दिसत आहेत फक्त कॅमेरामध्ये. तोंड प्रसाद कावश्या गायब माहिती आहे का? रच्चे गायब. चिंतामणीचा राजा. चिंतामणी आमचा एवढा जवळ आहे तरी पण तोंड दिसायला किती भाग्य लागतंय यार. हा नाही भावा, प्रॅक्टिस चालू आहे, होईल एक दिवस. प्रॅक्टिस चालू आहे भावा. आता नवस केलाय ब्लॉग. शरण पाविन रूप तुझे अनंत पूजन भावे तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या. अरे बोला. तमेव माता पिता तुझा करावा दोन्ही आश्रम समर्पण नारायण समर्पण. महादेव गुप्ता वल्लभ जानकी नायक. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. मोरया रे तारुण्य सिंधू तुझवीन शंभो पदकोन तारी. मोर्या विबालताने तुझीच सेवा कर काय ताने. अन्याय माझे कोट्यान कोटी ओरेश्वरावा तू बालकोटी. ओर्या राजाची. जे पाहिजे तर भेटलाय. रात्रीच्या 9 वाजता हा प्रवास सुरू झाला होता आणि आता 9 वाजले आहेत आणि या प्रवासाचा शेवट होत आहे ते पण लालबागच्या राजाच्या दर्शनाने. बघू शकता किती गर्दी आहे. अपार गर्दी एकदम.
अरे नाव